नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आले परत तुमच्यासमोर। आपण गेल्या महिन्यामध्ये 20 मेपर्यंतचं भविष्य पाहिलं, 19 मेपर्यंत। 20 मेपासून पुढे सुरू होणाऱ्या महिन्याचं आता आपल्याला सगळ्या राशींचं भविष्य पाहायचं आहे। तुम्हा सर्वांना हे माहीत असतं की दर महिन्याला रवी बदलतो, मंगळ, शुक्र, बुध हे सारखे दर महिन्याला बदलत असतात। आणि गुरु 1 वर्षांनी बदलतो, शनी 7.5 असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तो 2.5 वर्षांनी बदलतो, राहू केतू 1.5 वर्षांनी बदलतात आणि हे सगळे एका वेळेला तुमच्यावर परिणाम करत असतात। तुमचा चंद्र म्हणजे तुमची रास, ज्या आकड्यामध्ये तुमच्या कुंडलीत चंद्र असं लिहिलेलं असतं ती तुमची रास असते आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्रांची नावं येतातच, एकूण 9 चरण येतात। आपल्याला जेव्हा राशी भविष्य बघायचं आहे तेव्हा मी 1 तारखेपासूनचं घेतलं नाही आहे। मी तुम्हाला राशी भविष्य सांगणार आहे आत्ता 20 मे ते 19 जून। याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, जास्त मला काय दाखवता येतं आहे तर 15, 16, 17 तारखेच्या मध्येच रवी बदलतो। तर पहिला रवी बदलल्या आणि पुढचा रवी बदलल्यावर हे दोन्ही रवींमधला महिना, ह्या महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगते। त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधीचं भविष्य पण असतं, तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीसाठी काय करता, त्यात तुम्हाला कुठला ग्रह मदत करतो हे असतं। आता हे जे आपण भविष्य बघणार आहोत 20 मे ते 19 जून, याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, सगळ्या जगजाहीर झाला आहे। खूप त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल। 1 जूनला गुरु आहे हा बदलून कर्क राशीमध्ये जातोय, चंद्राच्या त्याच्या मित्राच्या राशीमध्ये जातोय आणि त्याच्यामुळे या महिन्याभराच्या भविष्यामध्ये 20 मे ते 1 जूनच्या 10 दिवसानंतर या गुरुच्या साथीनी पण तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडत आहेत आणि त्याच्यात तुम्हाला काय चांगलं आहे, काय तुमच्या मनासारखं आहे हे आपण बघायचं आहे। एका महिन्यामध्ये इकडचं जग तिकडे होण्यासारख्या घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तर मुळीच घटत नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपण जगत असताना पांगुळगाडा करत नाही भविष्यशास्त्राचा। त्यामुळे रोजचा माझा दिवस कसा आहे रोज बघण्यापेक्षा 1 महिनाभरात गोश्वारा मला चांगला आहे ना एवढं बघितलं तरी पुरतं, कारण आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असतो, नाही का। आपण बघूया आता 12 राशींचं भविष्य। माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलाच असेल आणि त्यामुळे आता तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्रत्येक राशीचं भविष्य कधी आहे आणि तुमच्या राशीचं भविष्य बघून मला कळवा बरं का, तुम्हाला कसं वाटलं। मागच्या महिन्यातल्या भविष्याबद्दल मला अनेकांचे मेल आलेत आणि खूप अभिप्राय आलेत आणि त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तुम्हाला एक अजून जास्तीची गोष्ट देणार आहे। मी तुम्हाला प्रत्येकासाठी भविष्य सांगत असते आणि शिवाय प्रत्येक नक्षत्रासाठी तो चंद्र कसा आहे, किती दिवसात चांगला आहे हे गेल्या वेळेला मी सांगितलं। या वेळेला अजून ॲडिशन अशी आहे की काय झालं, माझ्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांनी मला सांगितलं, भविष्य तू सांगतेस हे चांगलं आहे पण हे तुमच्या लोकांसाठी, तुम्ही तरुणांसाठी आहे, आमच्या म्हाताऱ्यांसाठी काय आहे, असं नाही बरं का। म्हणून या वेळेपासून एक ॲडिशन आहे 20 ते 40 लोकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी जे नुकते कामाला लागलेत, भविष्य त्यांचं शिक्षण संपत आलं आहे अशांसाठी। 40 ते 60 हा वयोगट जे कामामध्ये संपूर्ण आत्ता ॲक्टिव्ह आहेत आणि घेऊ का रिटायरमेंट असा विचार करण्याच्या स्टेजपर्यंत आले त्यांच्यासाठी, आणि 60 नंतर ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मिळवून झालं आहे आणि आता आपण आपल्या आयुष्याचा कसा अर्थ लावायचा आहे, आपण काय मजा करायची आहे, कशा प्रकारे जगायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे, त्यासाठी ही राशी भविष्य त्यांना मदत करणार आहे। चांगली गोष्ट आहे ना, तुमच्या इंटरेस्टची आहे जास्तीची। चला वेळ घालवूयाला नको जास्ती, निघूया पुढच्या प्रवासाला। आता आपण जाऊया वृषभ राशीकडे। 20 मे 2026 ते 19 जून 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना काय मौज मजा करता येणार आहे बघूया, कारण शुक्राची रास आहे मौज मजा करणाऱ्या। वृषभ राशीची लोक जी असतात ना ही अतिशय खुल्या आनंदाच्या गोष्टी त्यांना आवडणारी असतात आणि ही स्थिर राशी असल्यामुळे आणि धनस्थानातली पृथ्वी तत्वाची, त्याच्यामुळे पैसा या गोष्टीला यांच्या आयुष्यामध्ये इतरांपेक्षा थोडं जरा जास्त महत्त्व असतं आणि ही अतिशय कलासक्त रास आहे, क्रिएटिव्ह रास आहे।
आपण आत्ता जे वृषभ राशीचं भविष्य बघणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रह त्यांच्यासाठी या महिनाभरामध्ये कसा परिणाम देणार हे तर बघणारच आहोत, प्रत्येक नक्षत्रासाठी बघणार आहोत. त्याच्याशिवाय मी आत्ता ह्या वेळेला ॲड केलं आहे म्हणजे वयोगट. तर आता मी एक गोष्ट तुम्हाला अशी सांगते की 1 ते 20 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, मुलं किंवा मुली, तर साधारण 16-17व्या वर्षापर्यंत पहिलं शिक्षण संपतं. तोपर्यंत स्वतःच्या पायावर उभे नसतात किंवा स्वतःचं त्यांच्या स्वतःच्या स्वाधीन नसतं. 17-18 वर्षानंतर 20शीत आले की तिथपासून 40शीपर्यंत हे काम करण्याचं वय, शिक्षणाबरोबर किंवा शिक्षण अजून घेण्याचं वय असं असतं. त्या वयोगटांसाठी मी प्रत्येक राशीला भविष्य सांगितलं आहे. पण 1 ते 20मध्ये सर्वसाधारण राशींना हेच असं असतं की हे आईवडिलांवर अवलंबून असतात किंवा नुकतं काहीतरी करायला लागलेले असतात, पण त्यांच्यावर कोणी अवलंबून नसतं घरातलं सर्वसामान्य घरांमध्ये. आपण आता बघूया वृषभ राशीकडे. तर वृषभ राशीमध्ये येणारी नक्षत्र 3 आहेत, कृत्तिका, रोहिणी आणि मृग. कृत्तिका रवीचं, रोहिणी चंद्राचं आणि मृग मंगळाचं. ह्या 20 मेपासूनच्या भविष्यशास्त्राच्या एकूणच सगळ्या नियमांप्रमाणे बघता 29 मेपासून दुसरा बुध येतोय, तो धनयोग करतोय आणि 1 जूनपर्यंत दुसरा गुरु पण धनयोग करतोय. कारण आत्ता 1 जूनपर्यंत गुरु मिथुन राशीत म्हणजे धनस्थानामध्ये आहे. कौटुंबिक सुख, नंतर प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गाला लागलेले, एकूणच घरामध्ये चांगले दिवस या वृषभेला आत्तापर्यंत गुरुमध्ये पण आलेले आहेत. आणि गृहिणींसाठी हे काय आहे तर प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. ज्या गृहिणी नोकरी करतायत त्यांच्यासाठी आता हा जो कर्क राशीमध्ये गुरु येणार आहे तर कौटुंबिक सुख आणि शेजार पाजाऱ्यांचं सुख आणि प्रमोशनचे योग पण तो आणणार आहे. जे विद्यार्थी शिक्षण संपून नोकरी शोधतायत त्यांना 1 जूनपर्यंत नवीन नोकरी, किंवा जे ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत अशांना नोकरीमध्ये कदाचित घरापासून थोडी लांब बदली होऊ शकते. कारण गुरु त्यांना तृतीयामध्ये येतोय 1 जून नंतर आणि आधी आत्ता मात्र त्यांच्या धनस्थानामध्ये आहे. राशीचा मित्र जो आहे शनी हा लाभातून जातोय. वृषभ राशीच्या लाभामध्ये शनी आहे आणि अजूनही तो जवळजवळ 10 महिने तिथे आहे. त्यामुळे कुटुंबापासून लांब नेणारा हा काळ आहे. आरोग्याकडे मात्र जरा लक्ष ठेवा, मग लाभाचे योग जे येत आहेत ते जास्त सुखाचे वाटतील. 40 ते 60 वयाच्या लोकांना बदल स्वीकारावेसे वाटणार नाहीत, पण शनी लाभ देतोय, तो नोकरीत काम महत्त्वाचं आहे अशी मनाची समजूत घालून ते बदलाला स्वीकारतील. निवृत्तीचं वय जवळ आलेल्या गृहिणी किंवा पुरुष यांना जरा घरातल्या चिंता लागतील. वयाप्रमाणे होणारे आरोग्याचे त्रास सांभाळा, रिजिडनेस जरा सोडा, म्हणजे तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका हे त्यांना सांगायचं आहे मला. वृषभ राशीसाठी वृषभ, मिथुन, कर्क येणारा 1 जूनला जो बदलून येतोय हा गुरु तिसरा येतोय. त्यामुळे मिळकतीचा उद्देश न ठेवता नातेसंबंध, जोडीदार, शेजार पाजारी यांच्याबरोबरचं नातं आपोआपच महत्त्वाचं वाटणार आहे सगळ्यांनाच, गृहिणींना सुद्धा. 1 जूनपासून शुक्र पण तिसरा येतोय. आपलं कलात्मक जे काही कौशल्य आहे, कारण वृषभेच्या गृहिणींमध्ये कला उत्तम असते, हे दाखवण्याच्या संधी येतील, पण भावनात्मकतेने त्याच्यात जास्त गुंतू नका, त्याचं पोझिशन घेऊ नका. दुसऱ्या कोणी काही मागितलं असेल, त्याला ते चांगलं वाटलं असेल तर त्याच्याशी चांगलं रिलेशन निर्माण होईल, हा उद्देश लक्षात ठेवून ते त्याला द्या. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की नवीन वर्ष सुरू होतोय, नवीन कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतली आहेत, नीट समजवून घेण्याचे हे दिवस आहेत. घाईने काहीच करू नका, नाहीतर तुम्हाला आपण का हा विषय घेतला असं होणार नाही. तोपर्यंत थांबा तुम्ही की आपण काय शिकतोय याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. परदेशी जाण्यासाठी जरा थांबा, नोव्हेंबर नंतर ते काम होऊ शकतं. हा महिना अभ्यासावर पूर्ण लक्ष हवं आहे. उच्च शिक्षणाचे योग आहेत, पण मायदेशातच आहेत आत्ता. मार्गशीर्ष मंगळ व्ययामध्ये आहे. तुम्ही खूप विचारपूर्वक आणि स्वतःला पटणारच काम करता, शिस्तीने करता, धीमेपणाने करायचं आहे, पण नात्यामध्ये वाकडेपणा येणार नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. तुमच्याशी वाकडेपणा घेणाऱ्यांचा तुम्ही नेहमीच समाचार घेता. भांडण्याचा तुमचा स्वभाव नाही, पण लग्नी आलेला मंगळ 20 जूनपासून तुम्हाला थोडा ॲग्रेसिव्ह बनवतोय.
तुमच्या कुंडलीमध्ये केतू चतुर्थामध्ये आहे. चतुर्थामध्ये असलेला सिंहेतला केतू हा चतुर्थाच्या सुखाला त्यांनी फारसं त्याला त्यातली गती नाही आहे. पण तुमचे अनेक घरं मात्र होत आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या घरातनं तुम्ही एकटे कसे राहणार नाही का. परत 60च्या पुढच्या लोकांसाठी आपण बघितलं ना, तर या निवृत्तीच्या लोकांसाठी राष्ट्राधिपती हा 8 जूनपासून छान फिरण्याचे योग आणतोय. शनी आत्ता लाभामध्ये आहे, उगतच्या उगच तो मित्रमंडळींशी वाकडेपणा तर घेऊ देतच नाही. आणि राहू जो दशमातून चालला आहे हा नोकरीधंद्यामध्ये बदल करणारा आहे. त्याच्यानंतर धनस्थानाकडे बघतोय म्हणून घरापासून लांब नेणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरामधल्या लोकांना आणि जर तुमची वृषभ रास असेल तर तुम्हालाही थोडं लांब जावं लागतंय. क्रिएटिव्हिटीला वाव देणारं मात्र हे ग्रहमान आहे. वृषभ राशीच्या रसिकतेला कोणतेही नक्षत्र चांगलंच. जास्त सुखावणारा हा महिन्यामध्ये कृत्तिका नक्षत्राला बघूया काय दिसतं. मे महिन्याचा 4था आठवडा. तुमच्या मनातल्या एन्जॉयमेंट बरोबर कोणी बरोबर येईल का याचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल. मित्रमैत्रिणीला तुमच्याबरोबर येण्यासाठी तयार करावं लागेल. जूनच्या पहिल्या आठवड्यात कामाच्या माणसांना कामाचं समाधान मिळेल. रोहिणी नक्षत्राला मनाला आनंद देणारं हे नक्षत्र आहे, मात्र स्वतःचा आनंद ते शोधतात आणि म्हणून मेच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये थोडे त्रासले जातील. इतरांशी संघर्ष होईल, जरा नमतं घ्या. मात्र 28 मे नंतर जोडीदाराचं पूर्ण सहकार्य आहे. जून 10 पर्यंत दोघे जण मिळून लांबचे प्रवास कराल, मजा कराल. मृग नक्षत्र वृषभ राशीतलं जरा संशय बाजूला ठेवून इतर लोकांच्या बरोबर मौज मजा करा. 31 मे पर्यंत जे हवे ते मिळत नाही का अशी शंका येत राहील. पण जून महिना सुरू होऊ दे, जे काही हवंय ते जोडीदाराकडून प्राप्त होणार. मजेत घालवा 15 दिवस. एकूणच सर्व वयोगटाच्या लोकांना वृषभ राशीला काय दिसतंय हे मी तुम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे तुमच्या राशीमधले जे थोडंसं आपलं सोडणारे लोक आहेत ना, ज्यांचा शुक्र चांगला आहे आणि रवी पण चांगला आहे, अशा लोकांना शनी जो लाभात आलेला आहे हा त्यांच्या राशीचा मित्र असल्यामुळे स्टेडी ज्या गोष्टी इन्कमच्या आहेत त्या तुम्हाला त्या दिसणार आहेत आणि ते तुम्हाला हवं आहे नाही का. इन्व्हेस्टमेंट स्टेडी राहणं, त्याच्यामुळे मजेत जाणारे हा महिना हे लक्षात घ्या. ज्या गोष्टी मनाविरुद्ध झाल्या आहेत त्याला फारसं लक्ष नाही दिलं तर काहीच प्रश्न येत नाही, कारण कुठलीच स्थिती ग्रहांची कायमची नसते. पुढच्या राशीकडे जाण्याआधी तुम्हाला कसा वाटला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या राशीचं भविष्य कसं वाटलं हे अनुभवा. पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.